लग्नाची वेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण असं पाहणार आहोत की मधु ही राघवच्या मागे पुढेच करत असते, कारण तिला माहिती आहे की राघवच्या आपण जर मागे पुढे केलं तर तो सिंधूला विसरेल. परंतु राघवच्या मनात सिंधूबद्दल इतकी मोठी जागा असते की मधूला त्या ठिकाणी फक्त मैत्रीण म्हणून हीच जागा असते. परंतु मधूच्या मनात हा वेगळाच विचार असतो की मी जर राघवसोबत राहिले आणि सिंधूला येऊनही दिले तर राघव हा माझाच होणार. ते अकॅडमीची जागा शोधायला जातात, जागा शोधूनही येतात आणि त्यानंतर मधू म्हणते मला खूप मोठा आनंद झाला आहे, कारण आता माझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तेव्हा तिथल्या जागेचे राघव हा व्यवस्थितपणे सांगत असतो की ती जागा कशी काय, आणि मधू ही फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघत असते आणि बघताना ती विचार करते की जशी सिंधू राघवच्या पुढे पुढे येते आणि चान्स करून त्याच्यासमोरच राहते, तसं आता मी करणार आहे. मी 1 मिनटंसुद्धा राघवला वेगळं करणार नाही आणि आता अकॅडमी तर सुरू केलेली आहे, तिथं त्याला बोलवून घेण्यात मला काही चान्सेस आहे आणि तो सदैव माझ्या मागे पुढे राहील किंवा मी त्याच्याजवळ राहील, हाच मला प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून सिंधू ही राघवच्या मनात कुठल्याही प्रकारे येणार नाही. त्यानंतर राजश्री ही कॉम्पिटिशन एक्झाम्स देण्यासाठी गेलेली असते. त्याच वेळेस त्या ठिकाणी त्या टीचरांनी सांगितल्याप्रमाणे राजश्रीच्या बेंचजवळ एक चिठ्ठी टाकलेली असते आणि त्या फिरत फिरत राजश्रीजवळ येतात आणि म्हणतात, राजश्री तू काय कॉफी करून लिहित आहेस का? तेव्हा राजश्री म्हणते की नाही, मी कॉफी करत नाही, आणि कारण राजश्री तिचा पेपर लिहिण्यात मग्न असते. इकडे केबिनमध्ये सर्वांना बोलवलं जातं. त्यावेळेस शकुंतला ही राजश्रीला म्हणते की राजश्रीबाई तुम्ही कॉफी केली आहे म्हणून मी तुम्हाला आता या कॉलेजमधनं बाहेर काढत आहे. त्यावेळेस मात्र सिंधू त्या ठिकाणी येते आणि म्हणते की आईने कॉफी केली नाही आणि आई ह्या शाळेतनं बाहेरसुद्धा निघणार नाही आणि आई निर्दोष आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते, असं ती शकुंतलेला वॉर्निंग करते. त्यानंतर सिंधू सगळे सबूत आणते, त्या मॅडमांना विचारते काय झालं. तेव्हा त्या मॅडम सांगतात की मला माझ्या नोकरीची धमकी दिलेली होती आणि मला एक बाई भेटण्यासाठी आली होती, ती व्हीलचेअरवर आली होती आणि तिने चेहऱ्याला स्कार्फ लावलेला होता. त्यानंतर तिने हे मला पैसे दिले आणि हा सगळा प्रकार करायला सांगितला, मग आई मला माफ करा, असं ती मॅडम राजश्रीला बोलू लागते. मधू ही या कारस्थानात असते हे सिंधूच्या लक्षात येतं आणि सिंधू ही राघवला येऊन सांगते की राघव आईने पेपर देऊ नये म्हणून मधुताईंनी आणि शकुंतलाबाईने आईने त्या कॉलेजमधनं बाहेर पडावं म्हणून हा मोठा प्लॅन केलेला असतो आणि राघवला हे कळताच राघव अतिशय चिडतो. असे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.